आपल्याबरोबर थेट प्रवीण गायकवाड जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भात आणखी चर्चा करूया. प्रवीण सर नमस्कार. झी 24 तासच्या या बातमीपत्रामध्ये आपलं मी स्वागत करते. सर, कालचा जो हल्ला होता हा निश्चितच निषेधार्ह आहे. हा विचार मांडण्याचा कुठेतरी प्रयत्न आहे असं आपण काल म्हटलं होतं. काय नेमकं तुम्हाला वाटतं या हल्ल्यामागचं नेमकं कारण काय आहे? आमचा जो सामाजिक संघटनेचा विचार आहे तो राज्यघटनेला अभिप्रेत असलेल्या फुले आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक समतेचा विचार आहे, बंधुत्वाचा विचार आहे, समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य आणि मानवता प्रस्थापित करण्याचं. गेली काही वर्ष म्हणजे अगदी 2014 पासून जर तुम्ही बघितलं तर एक मनुस्मृतीच्या विचारसरणीचा, वर्णवर्चस्ववादाच्या विचारसरणीचा म्हणजेच पुरोगामी आणि प्रतिगामी विचाराचा संघर्ष सुरू झालेला आहे. आणि अशा प्रकारच्या ज्या संघटना काम करतात त्या संपवल्या पाहिजे अशा प्रकारची मीटिंग संघ परिवारामध्ये मागच्या महिन्यामध्ये झाली होती. आणि त्यानंतर बामसेफ संघटना, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ अशा ज्या पुरोगामी ज्या विचाराची मांडणी करतात, अगदी वंचित बहुजन आघाडी, म्हणजे ही सगळी चर्चा काही माझ्या मित्रांकडून मला कळालेली होती. काल जन्मेजय राजे भोसले जे अक्कलकोटचे राजे आहेत, शिवाजी महाराजांच्या घराण्याशी संबंधित आहेत असं ते सांगतात, तर त्यांचा सत्कार माझ्या हस्ते होता. एक सामाजिक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला तिथं निमंत्रित करण्यात आलं होतं आणि मला गाफील ठेवण्यात आलं होतं. आता जो व्यक्तीने माझ्यावर हल्ला केला त्याच्यावर 10 गुन्हे आहेत. आपण जे आता सांगितलं की बावनकुळे यांनी सांगितलं की आम्ही त्यांच्यावर कारवाई करू, याच बावनकुळेंचा फोन पोलीस स्टेशनला आला होता की त्याला सगळी जी काही पाहिजे ती मदत दिली पाहिजे. म्हणजे दीपक काटे हे भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस आहेत महाराष्ट्राचे. ते शिवधर्म प्रतिष्ठान किंवा फाउंडेशनच्या नावाने काम करतात. त्यांचा आमच्याबद्दलचा एक आक्षेप छोटासा आहे, तो म्हणजे संभाजी ब्रिगेड नावामुळे संभाजी महाराजांचा अपमान होता, तर तुम्ही छत्रपती संभाजी ब्रिगेड करा. त्याच्याबद्दल आम्ही त्यांना तांत्रिक अडचणीबद्दल सांगितलं होतं, म्हणजे दीपक काटेंना सांगितलं होतं की बाबा आपल्याला धर्मदाय आयुक्ताकडे जावं लागेल, त्या दुरुस्त्या कराव्या लागतील. पण त्याच्यानंतर असं लक्षात आलं की छत्रपती संभाजी ब्रिगेड नावाची संघटना सचिन कांबळे नावाच्या मुंबईच्या एका कार्यकर्त्यांनी रेजिस्टर केलेली आणि त्याचं काम सुरू आहे. तर या ज्या तांत्रिक बाबी आम्ही त्यांना समजून सांगितल्या होत्या. पण कालचा जो हल्ला आहे, जीव घेणा हल्ला आहे, ज्याच्यामध्ये माझ्या जीविताला धोका झाला असता, हा माझ्या लक्षात आल्यानंतर मला पूर्वी घडलेले दाभोळकर प्रकरण असेल, पानसरे प्रकरण असेल, कलबुर्गी प्रकरण असेल, गौरी लंकेश प्रकरण असेल, हे विचार संपवण्यासाठी व्यक्ती संपवतात. पण यांना हे कळत नाही की महात्मा फुले गेले, शाहू महाराज गेले, बाबासाहेब आंबेडकर गेले. राज्यघटनेतनं आलेला जो काही कायदा आहे समता, बंधुता, न्यायाचा, स्वातंत्र्याचा, ते संपू शकत नाही. आजची परिस्थिती अशी आहे की त्यांना वाटतं आम्ही राजकीय पक्ष फोडले, ते राजकीय पक्ष एकमेकाच्या विरोधात भिडत बसलेत, आमचं व्यवस्थित चाललंय. आणि जी संस्कृती महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर निर्माण झालेली आहे ती विचाराची लढाई नसून ही विकृतीची लढाई आहे. आणि एक लक्षात ठेवा की सध्या राज्यकर्ते जे काही असतील ते शरण जात आहेत भारतीय जनता पार्टीला, पण जनसमुदाय बघतोय त्याला राज्यघटनेला धोका दिसतोय, लोकशाहीला धोका दिसतोय. माझ्यावर विश्वास ठेवा की आपल्या शेजारची राज्य पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकेमध्ये जसं समाजाने उठाव केला तसं जे आता युतीचं सरकार आहे याच्या शेवटाची सुरुवात झालेली आहे. मला राजकारणावर बोलायचं नव्हतं, मी ते टाळत होतो, परंतु जसं जसं माझ्याकडे माहिती मिळतीये तसं तसं मला जाणवायला लागले की हा माझ्यावर व्यक्तिगत हल्ला नव्हता, तर हा विचारावर आणि बहुजन समाजावर हल्ला आहे. याला उत्तर दिलं जाईल. अगदी प्रवीण सर, आता तुम्ही सांगितलं की संभाजी ब्रिगेडचा हा एकेरी उल्लेख आपल्या संघटनेच्या माध्यमातून होतोय, हे मूळ कारण होतं असं काटेंचं म्हणणं आहे. मात्र या संदर्भात तुम्ही म्हटलात की तुमचं बोलणं झालेलं होतं, त्यांना तांत्रिक अडचणी सुद्धा समजावल्या होत्या. तर जर आपल्याला पहिलाच जर पाहिलं या सगळ्या प्रकरणामध्ये तर हे एकमेव कारण आहे का, ह्याच्या मागे आणखी काही वेगळी कारणं आहेत असं तुम्हाला वाटतं? आणि यापूर्वी तुम्हाला त्यांनी या संदर्भात आणखी काही बोलले होते का, म्हणजे याची भनक अशा प्रकारचा हल्ला होईल अशा प्रकारे धमक्या वगैरे काही आल्या होत्या? धमक्या नाहीये, आमची 2दा चर्चा झाली होती. एक उदाहरण म्हणून त्यांना सांगितलं की स्वराज्य रक्षक संभाजी
ही मालिका निर्माण करण्यामध्ये माझा संबंध होता. डॉक्टर अमोल कोल्हे त्याचे प्रमुख कलाकार होते. होय. ती पूर्ण जी काही सिरियल झाली त्याचा माझा प्रामुख्याने संबंध होता. त्यावेळेस अनेक लोकांनी स्वराज्य रक्षक संभाजीच्या ऐवजी छत्रपती संभाजी महाराज असं मालिकेचं नाव करा. त्यावेळेस सुद्धा आपल्याला सांगायला लागतं की 20 सिरियल रजिस्टर होत्या, त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानी पण होती. तर ज्यांनी डायरेक्टरनी लेखकांनी रजिस्टर केली होती त्यांनी कॉपरेट केल्याशिवाय ती सिरियलचं नाव बदलता येत नाही. हा सगळं त्यांना उदाहरणासहित अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. शिवाजी महाराजांच्या नावाने आपलं शिवाजी विद्यापीठ आहे, त्याचाही एक प्रसंग आला होता गेल्या वर्षी. ते शिवाजी महाराजांचं नाव एकेरी उल्लेख आहे, ते छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करा. पण त्यावेळेस ज्यावेळेस विद्यापीठ स्थापन झालं त्यावेळेस समिती नेमली होती, डॉक्टर जयसिंगराव पवार त्याच्यामध्ये होते. त्यांनी सांगितलं की शिवाजी विद्यापीठ नावच का आपण स्वीकारलं, तर याच्यावर खूप बोलता येईल. एक लक्षात घ्या की छत्रपती संभाजी महाराज आणि संभाजी ब्रिगेड आमचा आदर्श पुरुष, प्रेरणा पुरुष संभाजी महाराज आहे. त्याची आम्ही जयंती करतोय 14 मेला वर्षानुवर्ष, त्यांची पुण्यतिथी करतोय, त्यांची सिरियल काढतोय, पुस्तकं लिहितोय. याने आम्ही कसं काय अपमान करतो? पण कुठंतरी एक काही ना काहीतरी कारण पाहिजे होतं संभाजी ब्रिगेडला भिडायसाठी. ते काही सापडत नव्हतं, कारण आम्ही सगळी मानवतेची मूल्य सांगतोय, घटनेला धरून काम करतोय, लोकशाहीला धरून काम करतोय. पण अशा परिस्थितीमध्ये संभाजी ब्रिगेडला संपवायचं, जसं शिवसेनेमध्ये फूट पाडली ती राजकीय आहे, राष्ट्रवादीमध्ये फूट पाडली ती राजकीय आहे, ते एकमेकाच्या विरोधात भिडतात. पण आता या सामाजिक संघटनेला थांबवायचं कसं? ईडी लावता येत नाही, इन्कम टॅक्सची नाही, SIT नाही, आणि मग अशा फाटक्या कार्यकर्त्यांना संपवायला पाहिजे, म्हणजे त्यांचा हत्याच झाली पाहिजे, अशी भारतीय जनता पार्टीची मानसिकता दिसते. आणि हे पूर्वीचा इतिहासाला धरून बोलतोय मी, का हवेत बोलत नाहीये. माझा स्वभाव हवेत बोलायचा नाहीये. ही वस्तुस्थिती आणि कालचा अनुभव आहे की माझी हत्या करण्याचाच प्रयत्न झाला होता. त्याची सगळी नैतिक जबाबदारी मुख्यमंत्री म्हणून आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाते. ते भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते आहेत, हा कार्यकर्ता त्यांचा आहे. याच्यावर काही कारवाई होणार नाही, कारण पोलीस चौकीमध्ये मी चौकशी केली अक्कलकोटला, अजूनही त्याच्यावर जी कलम लावली पाहिजे ती लावली गेलेली नाहीये. आणि त्याच्यानंतरही त्याच्यापासून आम्हाला धोका राहणार आहे. पण मी पोलीस संरक्षण घेणार नाही. माझ्या बहुजन समाजावर माझा विश्वास आहे, संभाजी ब्रिगेडवर विश्वास आहे. ज्या दिवशी माझं काय होणार असेल त्या दिवशी मी संभाजी ब्रिगेडचा राजीनामा दिला. मला पोलीस यंत्रणेवर बिलकुल विश्वास नाहीये. आणि जे बावनकुळे सांगतायत किंवा भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते सांगतात याच्यावर आमचा विश्वास नाही, कारण त्यांचेच फोन अक्कलकोटच्या पोलीस स्टेशनला आले आणि हे अनेक लोकांनी मला सांगितलेले की त्याच्यावर कारवाई कमीत कमी करा, तो 1.5-2 दिवसात बाहेर पडला पाहिजे. आणि मग त्याचा सन्मान करायचा सगळ्या हिंदुत्ववादी संघटनेने महाराष्ट्रभर. हे काय चाललंय? ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. अजितदादांनी सांगितलं की आम्ही पुरोगामी पक्ष आहे. अरे तुम्ही प्रतिगामी पक्षाला ताकद देता आणि त्यांना सत्तेत आणता, तुमचा पुरोगामीपणाचा विषय काय राहत होता? तुम्ही ताकद दिली म्हणून भारतीय जनता पार्टीचा टक्का वाढला आणि ते सत्तेत आले. अजितदादांकडून अपेक्षाच राहिलेल्या नाहीयेत. एकनाथ शिंदे मराठा म्हणून राजकारण करतात आणि मराठा एका कार्यकर्त्यावर आज हल्ला झाला, आज जीविताला धोका झाला. मग एकनाथ शिंदे मराठा म्हणून आणि अजित पवार मराठा म्हणून काय निर्णय घेणार आहे जर हा जातीचा विषय असेल तर? पण तुम्ही काय अपेक्षा काय करताय आता त्या दोघांकडून? कारण भाजपचं तुम्ही नाव घेऊन जेव्हा आरोप करतात तेव्हा त्यांच्या अनेक प्रवक्त्यांचे, राजकारण्यांचे प्रतिक्रिया येतात आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की पदाधिकारी म्हणून त्यांनी तर निषेध केलेला आहे. पदाधिकारी म्हणून, भाजपचा पदाधिकारी म्हणून त्यांनी हे काम केलेलं नाही, तर शिवधर्म फाउंडेशनचा संस्थापक म्हणून त्यांनी हे काम केलेलं आहे, अशा प्रतिक्रिया आहेत भाजपचा. आता तुम्ही एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडून आता काय अपेक्षा करताय? नाही, मी सरकारकडून शून्य अपेक्षा करतो. मी बहुजन समाजाकडून अपेक्षा करतो ते माझं संरक्षण करतील आणि हा जो विचार आहे फुले शाहू आंबेडकरांचा त्याचं संरक्षण करतील. तो शिवधर्म फाउंडेशनचं नाव घेतो, पण त्याच वेळेस तो भाजप युवा मोर्चाचा सरचिटणीस आहे. हे कसं काय भारतीय जनता पार्टी विसरते? एकच व्यक्ती आहेत, त्याच्याकडे 2 संस्था आहेत. भारतीय जनता पार्टीला जर वाटत असेल की बाबा याचा दोष आहे, मला एक सांगा की 10 गुन्हे गंभीर स्वरूपाचे दाखल असलेल्या माणसाला तुम्ही पद दिलंच कसं काय? गुन्हेगारी प्रवृत्ती नाही, गुन्हेगार असलेल्या माणसाला पद देता. मग अशा गुन्हेगार माणसाकडून आमच्यावर ज्यावेळेस हल्ला होतो याचा अर्थ आमचा खूनच करायचा होता, हे स्पष्ट होतं ना. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे.
आणि जे असे कार्यकर्ते सांभाळतात आणि पोलीस खात्याला सांगतात की त्याला संरक्षण द्या, त्याच्यावर कमीत कमी गुन्हे दाखल करा, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची? काय करायचं? महात्मा फुलेंवर हल्ला झाला का? मुलींना शिक्षण देत होते. शाहू महाराजांवर का झाला? तर दलित बहुजन समाजाला आरक्षण दिलं म्हणून. बाबासाहेब आंबेडकरांवर का झाला? तर ते पुरोगामी विचाराची मांडणी करत होते म्हणून. मग पुरोगामी विचाराची मांडणी या देशामध्ये करत असताना आमच्या महापुरुषांबरोबर जे काही घडलं ते आमच्या बरोबर कधी ना कधी घडणार होतं याचं आम्हाला ज्ञान आहे. आणि 14 पासून जी राजकीय परिस्थिती भारताची बदललेली आहे, ते लोक नथुराम गोडसेचं समर्थन करतात, त्याची नाटकं लावतात आणि मग त्याचं समर्थन करणाऱ्या लोकांच्या माणसामध्ये काय येणार? कुठली संस्कृती येणार? हिंसक येणार का अहिंसेची येणार? अहिंसेची संस्कृती गांधीच्या मार्गाने जाते, बुद्धाच्या मार्गाने जाते. तुम्ही गोडसेच्या मार्गाने जाणारे लोक आहेत, तर गोडसेच्या मार्गाने लोकांचे जो मार्ग आहे तो हिंसेचा आहे. मग अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पदं दिली का जातात? आज तुम्ही त्याची पाठराखण करता. अगदी. आता आज तुम्ही पुण्यामध्ये जाणार आहात, तिकडे काही मराठा संघटनांच्या बैठका आहेत असंही कळतंय. काय नेमकं आता तुम्ही कशा प्रकारे तुमची भूमिका मांडणार आहात? कारण तुम्ही एका बाजूला म्हणतायत की भाजप यामध्ये सहभागी आहे किंवा एकंदरीतच कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे, सगळी नावं तुम्ही आता घेतलीत, पण काय आता इथून पुढे काय नेमकी तुमची भूमिका असणार आहे? नाही, मला विश्वास आहे की मी व्यक्ती म्हणून हा हल्ला झालेला नाहीये. कारण माझं त्यांचं काय बांधाला बांध नाही किंवा माझा त्यांचा व्यक्तिगत वाद नाही. जो किरकोळ गोष्ट ते सांगतात त्याच्यावर आम्ही त्यांना समर्पक उत्तर दिलं होतं. त्यानंतर पण हल्ला होतो तर आम्ही समाजाचं काम करावं का नाही, बहुजन समाजाचं प्रबोधन करावं का नाही, राज्यघटनेवर बोलावं का नाही, लोकशाही टिकवावं का नाही, हे आता समाजाने ठरवायचंय. मी काही ठरवणार नाही. मी काही त्यांचा नेता नाहीये. जर माझ्या जीविताला धोका असेल तर त्यांनी संरक्षण द्यावं. आणि जर त्यांना असं वाटत असेल की ही जी व्यवस्था आहे आता राजकीय, याच्यासाठी मराठा क्रांती मोर्चे जसे तयार झाले 58, तसं आता जनतेनी नेत्याशिवाय या सरकारच्या विरोधात रस्त्यावर यायला पाहिजे. मराठा क्रांती मोर्चाच्या वेळेस 2.5 कोटी लोक रस्त्यावर आले होते. लाखोचे मोर्चे काढून या सरकारच्या विरोधामध्ये ज्या प्रकारचं राजकारण आणि संस्कृती इथं पेरतायत, जनतेने आता हे आंदोलन हातात घेतलं पाहिजे. मला राज्यकर्त्यांकडून सरकारकडून काही अपेक्षा उरलेली नाही. प्रवीणजी, खरं तर अशा प्रकारची जी आक्रमक आंदोलनं आहेत मराठा बांधवांसाठी असतील किंवा तुम्ही भांडारकरवर केलेला जे सगळा प्रकार होता, त्यावेळी तुम्ही सुद्धा आंदोलनं केली होती, तुमच्यावर टीका झाली होती आणि आता तुमच्यावर जेव्हा असा हल्ला होतो आहे तेव्हा तुम्ही सत्ताधाऱ्यांवर बोट दाखवताय, सत्ताधाऱ्यांकडे बोट दाखवताय. नाही, असं आहे की भांडारकरवर का हल्ला झाला होता? भांडारकरवर हल्ला झाला होता, जेम्स लीन प्रकरण होतं आणि भांडारकर संस्थेने त्यांना मदत केली होती. त्याच्यामध्ये जिजाऊ आणि शिवाजी महाराजांची बदनामी झाली होती. याच्यावर आदरणीय आमदार रेखाताई खेडेकरांनी या पुस्तकावर बंदी घालावी म्हणून अधिवेशनामध्ये ठराव मांडला होता. सरकारने त्यावेळेस भूमिका घेतली नाही, लाईटली घेतलं. हे पुस्तक शिवाजी महाराज जिजाऊ यांच्याबद्दल बदनामीकारक इतकं वाईट लिहिलं होतं, त्याच्यावर बंदीची मागणी काय गैर होती का? आम्ही सातत्याने संविधानिक मार्गाने ते करत होतो. ते करत असताना एखादी विकृतीच असेल तर विकृतीला संस्कृतीने उत्तर दिलं जात नाही, ही ठेचावी लागते. तो आमची भूमिका आहे. इथं काय, इथं ज्या राज्यघटनेला अभिप्रेत आहे, जे महापुरुषांना अभिप्रेत आहे, ते विचार मांडणं म्हणजे काय विकृती आहे का? महाराष्ट्राच्या लोकशाहीची संस्कृती विचारधारा मांडणं म्हणजे काय चूक आहे का? जेम्स लेनचं प्रकरण, भांडारकर प्रकरण याची कशी काय तुम्ही जोड लावता? ही घटना का घडली याची पूर्व माहिती आहे तुम्हाला? कशाचं पण कुठं पण काय पण लावून आम्ही काहीतरी चुकीचं करतो असं सांगता तुम्ही. प्रवीणजी, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अभिमान होता, या लोकांनी ती कारवाई केली भांडारकर. त्यात हिंसा घडलेली नाहीये, एकालाही दुखापत झालेली नाहीये, जीविताला धोका झाला नाही, ही प्रतिकात्मक कारवाई होती.
अगदी नाही, हल्ल्याचं हे स्वरूप पाहता फक्त प्रश्न मनात आला प्रवीणजी. आता मात्र अजित पवार आणि एकनाथ शिंदे जे मराठा बहुल राजकारण करतात, काय आपण त्यांना अप्रोच होणार का? त्यांच्याकडून अजून आपण काही अपेक्षा करू शकतो का? कारण मराठा बांधवांसाठी एकत्रित आलेले नेते हे वेगळे होते आणि आता तुम्ही नेमकी काय अपेक्षा, पुढे भूमिका नेमकी कशा पद्धतीने तुम्ही सगळी नेणार आहात? अहो, जे लोक भारतीय जनता पार्टीच्या संघाच्या आहारी गेलेले आहेत, राजकारणाचा भाग झालेत, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायचे? मी मगाशीच सांगितलं, आता जनतेने ठरवायचंय. जनतेला कसं एकवटणार, कसं आता काय नेमकं काय करणार का? हे बघा, एक लक्षात घ्या, मी मराठा क्रांती मोर्चाचं उदाहरण दिलं, जी बरोबर आहे. जनसमुदाय एकत्र आला, नेता नव्हता, एक विचार होता, तो टिकवण्यासाठी. बरोबर. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगितला, बांगलादेशमध्ये काय घडलं, राजकीय जनतेतनं उठाव झाला, श्रीलंकेत झालं, पाकिस्तानमध्ये झालं. आता ही जी आजची राजकीय परिस्थिती आहे महाराष्ट्राची, याचा अभ्यास केला तर आता सगळेच नेते तिकडे चाललेत. परवा कुणाल पाटील काँग्रेसचे माजी आमदार गेले, संग्राम थोपटे गेले, आता संजय जगताप चालले. सगळेच लोक जर भाजपवासी व्हायला लागले तर भाजपची पूर्ण बहुमताची सत्ता येईल आणि मग हळूहळू जे काही अन्याय अत्याचार वाढतील तर त्यांनी काय करणार? मग पुरोगामी चळवळीचे जे लोक आहेत, जे फुलेशाह आंबेडकरांची विचारधारा मानतात, त्यांनी संघटित व्हावं आणि त्यांनी स्वतःच नेतृत्व करावं. कुठल्याही नेत्याच्या दारात जाऊ नये. त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा भंग झालेल्या आहेत. राहुल गांधी सातत्याने मांडतायत की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निवडणुकीत भ्रष्टाचार झालेला आहे, म्हणजे मताचा. ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब मांडतायत की 5 नंतर 70 लाख मतं वाढली, कशी त्याचा हिशोब द्या. तर निवडणूक आयोग सांगतो की आम्ही सगळं स्क्रॅप केलंय. तर निवडणूकच संशयास्पद असेल आणि आमच्या मताची चोरी होत असेल तर त्या मताचा हक्क ज्या लोकांना आहे त्या लोकांनी आता त्यांची स्वतःची लढाई स्वतःच्या सुरक्षेसाठी, न्याय हक्कासाठी लढली पाहिजे, असं माझं मत आहे. अगदी. प्रवीणजी, जेव्हा हा हल्ला झाला त्यावर खरं तर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या, अनेक राजकीय नेत्यांनी या संदर्भात ते व्यक्त झाले. यामध्ये अमोल मिटकरी सुद्धा होते, जे खरं तर अजित पवारांच्या बरोबर आहेत, त्यांच्या राष्ट्रवादीमध्ये, आणि त्यांनी निषेध केला हल्ल्याचा आणि हे खपवून घेतलं जाणार नाही असं त्यांनी म्हटलेलं होतं. तेव्हा आणखी अशा प्रकारे तुम्हाला जे खरं तर विरोधातले आहेत मात्र जे समाजासाठी काम करणारे काही नेते असतील, काय तुम्हाला त्यांचा फोन आला होता का? कोणाकोणाचे फोन आले होते? मला सगळ्याच चळवळीतल्या कार्यकर्त्यांचे फोन आले होते. सत्ताधारी पक्षात जे काही आहेत त्यांचा संबंध नाही आला, पण महत्वाच्या अनेक लोकांचे फोन आले. आता मला ते फार काही सांगणं योग्य वाटत नाही, परंतु जे लोक आम्हाला समर्थन करतात त्याचं आम्ही स्वागत करतो. आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे आणि त्यांना असं वाटतं की इथं फुलेशाह आंबेडकरांची विचारधारा टिकली पाहिजे. परंतु जी राजकीय आता व्यवस्था आहे महाराष्ट्रामध्ये, म्हणजे महायुतीचं जे सरकार आहे, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शिंदे गट, अजित पवार गट, आता हे किती दिवस राहील, किती दिवस नाही राहील, हा त्याचा प्रश्न. परंतु मी आता महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर होतो. समाजामध्ये प्रचंड नाराजी आहे. हे माझं जे काही हल्ला झालेला हे निमित्त आहे. त्यामुळं आता जो काही लढा उभा राहील, मी पूर्णपणे इथल्या मतदार असलेल्या बहुजन जनतेवर सोडतो. नेत्यांकडची अपेक्षा माझी संपुष्टीत आलेली. प्रवीणजी, फक्त एक शेवटचा प्रश्न. खरं तर संभाजी ब्रिगेडची जी शैली आहे ती आक्रमक आहे. आपण पाहिलं अनेकदा, आपण जी आंदोलनं केलेली होती यामध्ये कार्यकर्ते मोठे आक्रमक होत असतात. तेव्हा आपण काही आवाहन केलेलं आहे का कार्यकर्त्यांना? कारण कालपासून ज्या काही प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत कार्यकर्त्यांचा, अर्थातच सगळ्यांचाच निषेधच करता आहेत हल्ल्याचा, मात्र आक्रमकपणे संभाजी ब्रिगेड या सगळ्यावर रिॲक्ट होईल का? कारण अशा प्रकारची एक भीती सुद्धा व्यक्त होतीये. संभाजी ब्रिगेडचा इतिहास जो आहे तेच वर्तमान आहे, तेच भविष्य आहे. इथं काही बदलणार नाहीये. जशाच तसे उत्तर दिलं जाईल. बर, ठीक. वेगळं सांगायची गरज नाही. हे काही कौतुक नाहीये की माझ्या अंगाला काळं फासलं, माझ्यावर हल्ला झाला, पुण्या मी काय त्याचं स्वागत थोडी करणार आहे. असं आहे की आता कार्यकर्ते आहेत ते आक्रमकच होणार आणि त्यांचा निषेध नोंदवला काय माझ्या ऐकण्यात राहायचं काही कारणच नाहीये. त्यांनी विचारपूर्वक निर्णय घेतला होता आमच्यावर हल्ला करण्याचा, आम्हाला संपवण्याचा, तो विचार संपवण्याचा.
जे काही पेरले तेच उगवणार आहे. एका युद्धामध्ये दुसऱ्या युद्धाची पेरणी होती, ही वस्तुस्थिती इतिहासातली. मी काही करू शकत नाही याच्यामध्ये. ही अस्वस्थता पसरवण्यामध्ये भारतीय जनता पार्टी संघाचा मोठा हात आहे. पूर्ण काळ सत्तेत राहण्याच्या स्वार्थापोटी पक्ष फोडणे, सामाजिक संघटना संपवणे, वेगवेगळ्या प्रकारे टॉर्चरिंग करणे, ईडीची चौकशी लावणे, एसआयटीची चौकशी लावणे, इन्कम टॅक्सच्या धाडी टाकणे, माझ्यावर ते करणं शक्य नाहीये. म्हणून माझ्या जीवितावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. आता लोक जसा निर्णय घेतील तसा आहे. मी याच्याबद्दल काय बोलू शकत नाही. ठीक, प्रवीणजी खूप धन्यवाद. आपण झी 24 तास बरोबर जोडला गेलात आणि आपली आज जी सगळी भूमिका आहे ती सविस्तर आपण मांडलीत त्याबद्दल धन्यवाद. आपले या कार्यक्रमात आपण आलात त्याबद्दल. जय जिजाऊ, जय शिवराय. तर प्रवीण गायकवाड आपल्याबरोबर होतं. संभाजी ब्रिगेडचा जो इतिहास आहे तोच वर्तमान आहे, तोच भविष्य, जशास तसं उत्तर दिलं जाणार असा इशारा त्यांनी दिलेला आहे. तर कार्यकर्ते आक्रमक होणारच प्रवीण गायकवाड यांनी म्हटलेलं आहे. जशास तसं उत्तर जाईल असा गायकवाडांनी इशारा दिलेला आहे आणि जे पेरलेलं आहे तेच उगवणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. तेव्हा जशास तशी आता ही प्रतिक्रिया मिळणार असा इशारा प्रवीण गायकवाड यांनी दिला आहे. माझी हत्या करण्याचा हा प्रयत्न झाला आणि सगळी जबाबदारी राज्य सरकारची असल्याचं प्रवीण गायकवाड यांनी म्हटलंय. तर हल्लेखोरांवर अजूनही गुन्हा दाखल झालेला नाहीये. हा गुन्हा का दाखल झालेला नाही याबाबत त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. अक्कलकोट इथे हा जो सगळा प्रकार घडलेला होता तिथल्या पोलीस स्थानकामध्ये त्यांनी या संदर्भातली माहिती जाणून घेतली आहे. मात्र जर या कार्यकर्त्यांना अटक झाली तर लवकरात लवकर कसं सोडवलं जाईल याची सुद्धा तजवीज केली असल्याचा त्यांचा आरोप आहे.